नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा योजनांच्या अनुषंगाने जाहिरात आलेली आहे. अर्ज देखील सुरू झालेत. आता नेमका फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही, फॉर्मची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जर TRTची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात तर साधारणतः बघा, खाली आपण आल्यानंतर इथे तुम्हाला महत्वाची बातमी हा जो सेक्शन आहे, या सेक्शन मध्ये तुम्हाला इथे दिसेल बघा, साधारणतः प्रत्येक म्हणजे विविध वेगवेगळ्या संस्थांसाठी वेगवेगळी लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. बघा, आपण बघू शकतो TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी या वेगवेगळ्या संस्थांसाठी नोंदणीच्या लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ मी समजा बार्टीच्या जे काही नोंदणीची लिंक आहे त्यावरती समजा क्लिक केलं तर बार्टी या संस्थेची रजिस्ट्रेशनची लिंक या ठिकाणी ओपन होते. आता सगळ्यात अगोदर बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचंय तर रजिस्ट्रेशन करायचंय. संपूर्ण रजिस्ट्रेशनची प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला पुढे लॉग इन करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आता संपूर्ण आपण प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं समजा आपण, तर आता बघा साधारणतः रजिस्ट्रेशनचा साधारणतः अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होतो. ओके, लक्षात घ्या. आता तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुद्धा अतिशय महत्वाची आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही चूक करू नका जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आता रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं पहिले फर्स्ट नेम टाकायचंय, मिडल नेम टाकायचंय आणि लास्ट नेम टाकायचंय. आता हे कुठल्या आधारे टाकायचं लक्षात घ्या. तुमचं जे काही 10वीचं मार्कशीट आहे त्या मार्कशीटवर जे तुमचं नाव आहे ते व्यवस्थित त्याच नावाचं त्याच स्पेलिंगने तुम्हाला हा पूर्ण व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला काही सूचना पण दिलेल्या आहेत बघा. डू नॉट यूज मिस्टर, श्री, श्रीमती, डॉक्टर एक्सेट्रा एक्सेट्रा, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला काहीही तुम्हाला टाकायचं नाही. फक्त सरळ तुमचं जे काही नाव आहे, वडिलांचं नाव आहे, मिडल नेम आणि सरनेम, या 3 गोष्टी तुम्हाला इथे फिलअप करायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला साधारणतः डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. इथे क्लिक करून तुमची जी काही जन्मतारीख आहे, आता जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ऑटो कॅल्क्युलेट करतं बघा. म्हणजे आता डेट ऑफ बर्थ शुड बी सेम ॲज इन 10th मार्कशीट, म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची, लक्षात घ्या. मग तुम्ही जी काही जन्मतारीख सिलेक्ट केली त्यानंतर बघा तुमचं जे काही एज आहे, वय आहे, ते ऑटो कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ॲज ऑन 1 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमचं किती वय आहे हे ऑटोमॅटिक ते ऑटो कॅल्क्युलेट करून घेतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एंटर ईमेल आयडी टाकायचा आहे, कन्फर्म ईमेल आयडी टाकायचा आहे, एंटर मोबाईल नंबर आणि तुम्हाला कन्फर्म मोबाईल नंबर. तर या दोघही गोष्टी तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला फिल करायचे, लक्षात घ्या, कारण तुम्हाला ओटीपी येणार आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला ओटीपीला कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये म्हणून चालू स्थिती म्हणजे स्थितीतला जो काही मोबाईल नंबर आहे ज्याला रिचार्ज केलेला आहे असा मोबाईल नंबर टाका. ईमेल आयडी पण व्यवस्थित अगोदर चेक करून घेतो, चालू आहे का, मेल त्यावरती येत आहेत का, हे पण व्यवस्थित चेक करून घ्या आणि मगच त्या 2 गोष्टी तुम्हाला फिल करायच्या आहेत. ओके, मग त्याच्यानंतर बघा तुम्ही कन्फर्म मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपीचा एक ऑप्शन येतो. जनरेट ओटीपी करायचा आहे. तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. ओके, तो 5 मिनिटाच्या आत तुम्हाला तो एक्सपायर होतो, त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच तुम्हाला तिथे ओटीपी फिल करायचा आहे. आणि इथे कॅप्चा जो दिलेला असेल इथे तुम्ही रिलोड पण करू शकता समजा घेतलं नाही तर. कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. ओके, आता रजिस्ट्रेशनची ही प्रोसेस तुमची झाल्यानंतर बघा तुम्हाला मेसेज येतो, कॉंग्रॅच्युलेशन युअर रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुल. ओके, असा मेसेज येतो आणि पुढे तुम्हाला इथे खाली बघा तुमचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला इथे शो होतो. बघा या ठिकाणी शो होतो, लक्षात घ्या. आता तो हाईड केलेला आहे मी. आता तिथे तुम्हाला लॉग इन आयडी जो आहे तो तुम्हाला शो होतो आणि तुमचा पासवर्ड पण शो होतो. आता हा जो पासवर्ड आहे हा शक्यतो तुम्हाला बघा तुमची डेट ऑफ बर्थ असते. ओके, डेट ऑफ बर्थ म्हणजे उदाहरणार्थ बघा साधारणतः पासवर्ड कसा असेल, मग समजा 0408 1993 समजा जन्मतारीख आहे, तर असं साधारणतः तुम्हाला जस्ट वेट 0408 1993 साधारणतः अशी तुम्हाला पासवर्ड त्या ठिकाणी येऊ शकतो. बघा आता तुम्हाला हा पासवर्ड कंटिन्यू नाही करायचा आहे, तुम्हाला चेंज करायचा आहे पासवर्ड, लक्ष घ्या, त्याशिवाय पुढे जात नाही. मग तुम्हाला चेंज पासवर्डवर टिक करायचंय. चेंज पासवर्डवर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची एक विंडो ओपन होते. मग इथे तुम्हाला बघा तुमचा ओल्ड पासवर्ड फिल करायचा आहे. त्यानंतर न्यू पासवर्ड, आता न्यू पासवर्ड तुम्ही टाकताना पण त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा मिनिमम 8 अँड मॅक्झिमम 12 कॅरेक्टरचा पासवर्ड तुमचा असणं बंधनकारक आहे. त्यात सुद्धा त्याच्यामध्ये बघा ऍटलिस्ट
अप्पर केस अल्फाबेट तुमचं एक असायला हवं, लोअर केस अल्फाबेट तुमचं एक असायला हवं, एक नंबर असायला हवा आणि एक स्पेशल कॅरेक्टर असायला हवं. लक्षात घ्या. आता तुम्ही त्याच्यामध्ये एक उदाहरणार्थ आपण बघितलं, तुम्ही ज्या संस्थेसाठी फॉर्म भरताय त्या संस्थेचं तुम्ही साधारणतः नाव घेतलं आणि @1 2 3 किंवा जन्मतारीख असं टाकलं तरी चालेल. लक्षात घ्या. फक्त पासवर्ड व्यवस्थित लक्षात ठेवा. या पद्धतीचा पासवर्ड फिल करा. त्यानंतर तुम्ही चेंज पासवर्ड करायचा आहे. चेंज पासवर्ड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी होईल. त्याच्या अगोदर तुम्हाला एक मेसेज येतो बघा, पासवर्ड चेंज सक्सेसफुलचा. म्हणजे चेंज पासवर्ड केला तुम्हाला की सक्सेसफुलचा मेसेज येतो आणि तुम्हाला या ठिकाणी ओके करायचंय. ओके, ओके केल्यानंतर तुम्हाला मग आता येथपर्यंत आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे. मग आता तुम्ही जो काही पासवर्ड लॉग इन आयडी तुम्हाला जो दिलेला आहे तो ईमेल आयडी तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि तुमचा पासवर्ड जो नवीन पासवर्ड तुम्ही जो बदललेला आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि या ठिकाणी साइन इन करायचंय. ओके, मग आता साइन इन केल्यानंतर बघा लक्षात घ्या, आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथून आता खरा तुमचा फॉर्म सुरू होतोय. ओके, मग इथून आता रजिस्ट्रेशन तुमची जी काही प्रोसेस आहे ही कंप्लीट झाली. आता तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आता ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला बघा, वेलकम टू बार्टी सीईटी. ओके, आता मी बार्टीसाठी फॉर्म भरला होता त्याच्यामुळे बार्टी दाखवतोय. आता ऍप्लिकेशन फॉर्म, आता लक्षात घ्या, ऑल स्टार फील्ड्स आर मॅन्डेटरी. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असा रेड कलर मध्ये स्टार दिसेल ती माहिती तुम्हाला भरणं या ठिकाणी कंपल्सरी आहे. लक्षात घ्या. मग आता तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम हे जे काही आहे हे तुमचं ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल, कारण ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन करताना ती माहिती भरलेली आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ इथे येईल. बघा लक्षात घ्या, डेट ऑफ बर्थ आता इथे तुम्हाला लक्षात येईल. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर बघा ऑटोमॅटिक ते ऑटो कॅल्क्युलेट करतं. म्हणजे आता जन्मतारीख जर टाकली 12 डिसेंबर 2000 तर इथं बघा 25 वर्ष 7 महिने 20 दिवस म्हणजे 1 ऑगस्ट पर्यंत या विद्यार्थ्याचं साधारणतः एवढं एज या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आता जे काही जाहिरात आलेली त्या जाहिरातीमध्ये सर्व संस्थांसाठी आता एज लिमिट जी आहे ही केलेली आहे 30 वर्ष. 30 वर्षापर्यंत तुम्ही साधारणतः फॉर्म भरू शकतात, त्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता बघा, तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचं नाव विचारतं, ते व्यवस्थित तुम्ही वडिलांचं नाव इथे फिल करायचंय. वडिलांचं नाव टाकल्यानंतर बघा पुढे तुम्हाला आईचं नाव, मदर्स नेम विचारतं. मदर नेम तुम्हाला इथे प्रॉपर या ठिकाणी टाकायचं. इथे सुद्धा कुठलंही श्रीमती किंवा मिसेस असं काही टाकायचं नाहीये. व्यवस्थित तुम्हाला फक्त नाव टाकायचंय. मग त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, इथे तुम्ही ड्रॉपडाऊन मेन्यू मधून नॅशनॅलिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आधार नंबर तुम्हाला इथे व्यवस्थित फिल करायचा आहे. जेंडर तुम्हाला मेल फिमेल जे तिथे ड्रॉपडाऊन मेन्यू मधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. मॅरिटल स्टेटस, आता इथे लक्षात घ्या, इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता तुमचं जर लग्न झालेलं असेल समजा महिला वर्गासाठी, तर तुम्ही इथे मॅरिड केलं, समजा अनमॅरिड केलं तर तुम्हाला पुढे काही विचारत नाही, पण मॅरिड केल्यानंतर तुम्हाला पुढे एक प्रश्न विचारतं, हॅव यू चेंज युअर नेम. ओके, आता ज्यांनी मॅरिड केलेलं आहे त्यांना लगेच पुढचा प्रश्न विचारतात, तुमच्या नावात बदल आहे का. नावात बदल असेल तर तुम्हाला पुढे परत माहिती विचारतं की तुमचं नाव बदललेलं नाव काय आहे, ती माहिती तुम्हाला भरावी लागते. लक्षात घ्या. ओके, मग आता इथे ही माहिती सर्व भरल्यानंतर तुम्हाला पुढे बघा नेम ऑफ द इन्स्टिट्यूट आणि नेम ऑफ स्कीम असा ऑप्शन येतो. बघा आता पुढच्या स्लाइडमध्ये बघूया आपण. नेम ऑफ इन्स्टिट्यूट, नेम ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे खाजगी संस्था नाही बरं का, लक्षात घ्या. आता तिथे तुम्ही ज्या संस्थेसाठी फॉर्म भरताय, उदाहरणार्थ आरटी, बार्टी, सारथी, अमृत, त्या संस्थेचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता ते ऑटोमॅटिक येतं इथे. आता बार्टीसाठी जर मी फॉर्म भरतोय तर ऑटोमॅटिक इथे बार्टीचंच नाव येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी पुणे, हे ऑटोमॅटिक येतं. इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर बघा नेम ऑफ स्कीम, नेम ऑफ स्कीमला पण तुम्ही ड्रॉपडाऊन मेन्यू मध्ये जेव्हा सिलेक्ट करतात, नेम ऑफ द इन्स्टिट्यूट झालं, नेम ऑफ स्कीम, किंवा तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम इथे दिसतात. बघा लक्षात घ्या. ओके, मग त्यामध्ये युपीएससी आहे, एमपीएससी आहे, त्याच्यानंतर एमपीएससी राज्यसेवा, त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, त्याच्यानंतर ज्युडियल JMFC आहे, त्यानंतर नॉन गॅझेटेड आहे, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी तुम्हाला स्कीम दिसेल. त्यानंतर आपण बघू शकतो की IBPS SBI साठी SSC आहे, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन, मिलिटरी, पॅरामिलिटरी जे काही ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्याच्या या सर्व स्कीम तुम्हाला या ठिकाणी शो होतात. लक्षात घ्या. मग तुम्ही कुठल्या स्कीमसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं यामधून तुम्ही कुठली एक स्कीम सिलेक्ट करू शकतात. लक्षात घ्या. आता तुम्हाला एकापेक्षा जास्त साठी अर्ज करायचा असेल तर हरकत नाही, पण तुम्हाला त्याची वेगळी प्रोसेस आहे, मी पुढे सांगतो तुम्हाला. पण आता तुम्ही सध्या तरी तुम्हाला एकच स्कीम या ठिकाणी सिलेक्ट करावी लागते. ओके, मग इथे तुम्हाला नेम ऑफ स्कीम तुम्हाला जी हवी ती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे बघा नेम ऑफ इन्स्टिट्यूट झालं, स्कीम झालं, पुढे कॅटेगरी विचारतं. मग तुम्हाला जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्हाला इथे ड्रॉपडाऊन मेन्यू मधून सिलेक्ट करायची. ओके, लक्षात घ्या. मग आता
त्याच्यानंतर पुढे बघा, तुम्हाला कास्ट जे काही आहे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, आता इथे कंपल्सरी आहे बघा, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, लक्षात घ्या, खूप महत्वाची गोष्ट आहे. तर तुम्हाला इथे येस केल्यानंतर पुढे मग कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे प्रॉपर टाकायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय विच ऑथॉरिटी, कुठल्या ऑथॉरिटीने तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे ते तुम्हाला इथे ड्रॉपडाऊन मेन्यू मधून सिलेक्ट करायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे का बघा, लक्षात घ्या, आता टीआरटीए साठी सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. आता कास्ट व्हॅलिडिटी ज्यांच्याकडे नाहीये समजा, तर ते आता सध्या पावती जी काही आहे ती अपलोड करून फॉर्म भरू शकता, मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे. ओके, मग कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही इथे येस केलं, मग कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. कास्ट व्हॅलिडिटी इश्यूची डेट तुम्हाला टाकायची प्रॉपर. कास्ट व्हॅलिडिटी इश्युइंग ऑथॉरिटी सुद्धा तुम्हाला इथे प्रॉपर ड्रॉपडाऊन मेन्यू मधून सिलेक्ट करून तुम्हाला टाकायची, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, ओके, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तिथे तुम्हाला ड्रॉपडाऊन मेन्यू मधून येस करायचंय. बघा इथे येस केल्यानंतर, ओके, डोमेसाईलचे इथे येस केल्यानंतर मग तुम्हाला डू यू हॅव डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र सर्टिफिकेट आहे का, येस करा. डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर टाका. त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला कुठल्या ऑथॉरिटीने इश्यू केलेले ते सुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. बघा पुढे, आता इथपर्यंत डोमेसाईल सर्टिफिकेट वगैरे तुमचं व्यवस्थितपणे माहिती भरली गेली की पुढे तुम्हाला विचारतं आर यू फिजिकली डिसेबल्ड पर्सन, म्हणजे तुम्ही दिव्यांग आहात का. बघा, जे दिव्यांग असतील त्यांनी येस करा. आता त्या संबंधीचा पुरावा सुद्धा तुम्हाला तिथे लागणार आहे. पुढे जे नाहीयेत त्यांनी नो करा. त्याच्यानंतर बघा, वेदर अवेलिंग वुमेन रिझर्वेशन, तुम्हाला महिला आरक्षणासाठी तुम्हाला इथे प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्फन चाइल्ड म्हणजे अनाथ आहात का त्या संबंधी पण प्रश्न विचारला जातो. येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा, लक्षात घ्या. पुढे आता याच्यात बघा, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न बघा, लक्षात घ्या. बघा, हॅव यू टेकन ऍडमिशन बेनिफिट ऑफ एनी कोर्स स्पॉन्सर्ड बाय बार्टी फॉर प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन अर्लियर, म्हणजे याच्या अगोदर तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे का, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये तुम्ही चढत्या क्रमाने लाभ घेऊ शकता, पण तुम्ही फक्त दोनदा लाभ घेऊ शकता, लक्षात घ्या. दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ शकत नाही. आणि ज्यांनी ऑलरेडी दोनदा लाभ घेतलाय त्यांनी घेऊही नका, विनाकारण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर जी काही खरी माहिती ती तुम्हाला इथे फिल करायची, लक्षात घ्या. तुम्ही लाभ घेतला असेल तर येस करा, नसेल घेतला तर नो करा, लक्षात घ्या व्यवस्थित. ओके, त्याच्यानंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तुम्ही महाराष्ट्र शासनाचे एम्प्लॉई आहात का, येस असेल येस करा, नो असेल नो करा. आता तिथे बघा, अॅन्युअल फॅमिली इन्कम, आता इथे सगळ्यात व्यवस्थित महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला अॅन्युअल इन्कम जो आहे हा तुमचा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला लागणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही बिलो 8 लाख तुम्ही इथे सिलेक्ट करा, तरच तुम्हाला पुढे ती प्रोसिजर होईल. 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते ऍक्सेप्ट होत नाही. डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट, तुमच्याकडे आहे का, येस आहे, येस करा. त्याचा नंबर, सर्टिफिकेटचा नंबर प्रॉपर व्यवस्थित फिल करा. त्यानंतर तुम्हाला कुठल्या ऑथॉरिटीने तुम्हाला इथे दिलेला आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. आता बघा, उत्पन्नाचा दाखला जो आहे हा तुम्हाला तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला तुम्हाला लागणार आहे. तो पण वय जो काही वर्ष आहे ते 2025-26चा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. मग तो तुम्हाला व्यवस्थित इथे येस करा. इथे डिक्लेरेशन विचारलं जातं, इथे ब्ल्यू टिक करा व्यवस्थित. ते टिक केल्यानंतर पुढे बघा, आता कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला विचारले जातात. ओके, आता कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे हा ऑटोमॅटिक इथे येतो, पण तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर इथे फिल करावा लागतो, लक्षात घ्या. जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी जो नंबर दिलेला आहे तो सोडून तुमच्याकडे दुसरा कोणता अल्टरनेट नंबर असेल घरातला तो तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. ईमेल आयडी तुम्हाला इथे दिसतो बघा. आता इथे तुम्हाला करस्पॉन्डंट ऍड्रेस सुद्धा फिल करायचा आहे. ओके, मग तुमचा ऍड्रेस प्रॉपर व्यवस्थित टाका. लँडमार्क, व्हिलेज, सिटी, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड ही माहिती संपूर्ण तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्सची व्यवस्थित फिल करा. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे तुम्हाला परमनंट ऍड्रेस. आता तुमचा परमनंट ऍड्रेस जर सेम असेल, म्हणजे तुमचा राहण्याचा पत्ता जर सेम असेल तर तुम्हाला इथे विचारलं जातं बघा, सेम ॲज अ करंट परमनंट ऍड्रेस. इथे तुम्हाला ब्ल्यू टिक वर तुम्हाला टिक करायचं, म्हणजे तुमचा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ऍड्रेस फिल होऊन जातो. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक्झाम सिटी. एक्झाम सिटीसाठी तुम्हाला आता प्रेफरन्स द्यायचे, लक्षात घ्या. मग प्रेफरन्स तुम्हाला 5 प्रेफरन्स विचारलेले आहेत. ओके, प्रेफरन्स 1, 2, 3, 4, 5. ओके, मग तुम्हाला इथे प्रेफरन्स सिलेक्ट करायचे. मग इथे तुम्हाला पहिला प्रेफरन्स, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा जो तुम्हाला वाटेल तो तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकतात. ओके, एक्झाम सिटी तुम्हाला कुठल्या शहरात हवे त्या प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला बघा इथे सेव्ह आणि नेक्स्टचा ऑप्शन येतो. तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करा. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची एज्युकेशनल तुम्हाला इथे फॉर्म फिलअप करायचं आहे. बघा लक्षात घ्या, इथे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला बघा 10वीचं तुम्हाला या ठिकाणी
सिलेक्ट करायचे, पासिंग इयर टाकायचे, युनिव्हर्सिटी टाकायचे, तुमचे मार्क्स टाकायचे तुम्हाला. ओके, आता मॅक्झिमम मार्क्स आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स इथे आणि पर्सेंटेज अशी संपूर्ण माहिती येते. मग 10वीची, त्यानंतर 12वीची, ग्रॅज्युएशनची आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची अशी टोटल संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे या ठिकाणी फिल करायची. लक्षात घ्या, माहिती भरताना सुद्धा कुठल्याही प्रकारची चूक करू नका. पर्सेंटेज असतील, तुमची युनिव्हर्सिटी असेल, हे व्यवस्थित काळजीपूर्वक सर्टिफिकेट तुमच्या समोर ठेवून व्यवस्थित माहिती भरा, अंदाजे भरू नका. लक्षात घ्या, मी सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचंय. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा पुढे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे आता डॉक्युमेंट्स अपलोडचा एक ऑप्शन येतो. लक्षात घ्या, डॉक्युमेंट्स अपलोड मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती दिली बघा. ऑल स्टार फील्ड्स आर मॅन्डेटरी. जिथे जिथे तुम्हाला स्टार केलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थितपणे अपलोड करायचे. मग आता पहिली गोष्ट तुम्हाला बघा, रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ, कलर लागणार आहे. लक्षात घ्या, कलर फोटोग्राफ तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तो फोटोची जी काही साईज आहे ती जेपीजी फॉर्मॅटमध्ये असावी आणि 100 KB पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फोटो अपलोड करू शकता. दुसरी गोष्ट तुम्हाला सिग्नेचर कंपल्सरी आहे. 80 KB पर्यंत तुम्ही जेपीजी फॉर्मॅटमध्ये सिग्नेचर अपलोड करू शकता. त्यानंतर बघा, स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट 10th मार्कशीट, ओके, किंवा सर्टिफिकेट दोघांपैकी एक तुम्ही कोणतंही या ठिकाणी अपलोड करू शकता. आता त्याची साईज 300 KB पर्यंत दिलेली आहे. इथे पीडीएफ फॉर्मॅट म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, इथे जेपीजी फॉर्मॅट आहे आणि इथे पीडीएफ फॉर्मॅट आहे. म्हणजे तुम्ही स्कॅन करून त्याची पीडीएफ तयार करून ती अपलोड करू शकता, हरकत नाही. ओके, त्याच्यानंतर बघा, स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट, त्याच्यानंतर 10+2 म्हणजे 12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला 300 KB पर्यंत अपलोड करायचंय. स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं पदवीचं जे काही मार्कशीट आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचंय. त्याच्यानंतर पुढे बघा, रेसिडेन्शियल सर्टिफिकेट म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचंय. ओके, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये 300 KB पर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे बघा फॉर्म भरताना. त्याच्यामुळे व्यवस्थित तुमच्याकडे काढून ठेवा. त्याच्यानंतर जे काही असतील ते व्यवस्थित पीडीएफ करून ठेवा, व्यवस्थित स्कॅन करा आणि ते तुम्हाला अपलोड करताना, फॉर्म भरताना सर्व तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. बघा, आधार कार्ड सुद्धा तुम्हाला फ्रंट आणि बॅक दोघं साईड तुम्हाला लागणार आहे. इथे 300 KB पर्यंत तुम्ही जे काही तुमचं आधार कार्ड आहे ते तुम्ही स्कॅन कॉपी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचंय. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचंय. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचंय. सोबतच 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. बघा, इथे गिवन बाय तहसीलदार डायरेक्ट स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. ओके, मग तुम्हाला इथे जो काही तुम्हाला वय दिलेलं आहे 2025-26 असेल तरी चालेल, ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचंय. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा, आता इथे तुम्हाला एक पॉपअप म्हणजे नोटिफिकेशन विचारलं जातं बघा. रिक्वेस्ट यू टू व्हेरीफाय ऑल द इनपुट्स फील्ड्स आफ्टर सेव्हिंग, यू कॅन नॉट एडिट एनी डेटा, आर यू शुअर. बघा, आता तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती कुठल्याही प्रकारे तुम्हाला एडिट करता येणार नाहीये. लक्षात घ्या, तर तुम्हाला जर काही त्याच्यात चुका वाटत असतील किंवा काही चुकीने मिस्टेक झाली असेल तर कॅन्सल करून तुम्ही पुन्हा एकदा ते फिल करा. लक्षात घ्या, पण जर तुम्हाला एकदा ओके केलं तुम्ही की परत तुम्हाला एडिट करता येणार नाही. मग आता तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला वाटते की हो बरोबर आहे, तर त्यावरती ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला साधारणतः अशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा व्यवस्थितपणे फिल होणार आहे. बघा, तुम्हाला इथे दिसेल. आता मी या कॅन्डिडेटचा तुम्हाला फॉर्म भरला होता, त्याच्यामुळे त्यांचा फोटो आणि इथे सिग्नेचर, तुमचा इथे ऍप्लिकेशन आयडी जो आहे तो तुम्हाला इथे दिसतो, शो होतो. आता कुठल्या स्कीमसाठी तुम्ही फॉर्म भरलाय, आता हा फॉर्म बघा IBPS साठी भरला होता, त्याच्यामुळे स्कीमचं नाव इथे दिसतं आणि स्टेटसमध्ये प्रिंटचा ऑप्शन येतो. इथून तुम्ही क्लिक करून प्रिंट आउट काढू शकता. ऍप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट आउट तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, त्याच्यामुळे प्रिंट आत्ताच व्यवस्थित काढून ठेवा. ओके, त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, तुमचा हा फॉर्म सबमिट झाला. आता तुम्हाला जर अप्लाय फॉर न्यू स्कीम, आता तुम्हाला IBPS साठी तर फॉर्म भरून झाला, पण IBPS सोबतच तुम्हाला दुसऱ्या कुठल्या अजून स्कीमसाठी जर फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर बघा, इथून तुम्ही अप्लाय फॉर न्यू स्कीम वर तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन मेनू दिसतो. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा, ज्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे ती स्कीम इथून चालली जाते आणि नवीन स्कीम तुम्हाला राहिलेल्या या ठिकाणी दिसतात. ओके, मग इथून तुम्ही पुन्हा स्कीम सिलेक्ट करायची, प्रोसीड करायचं आणि तुम्ही पुन्हा दुसऱ्या स्कीमसाठी फॉर्म भरू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो. आता या संबंधी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण सोबत. तोपर्यंत धन्यवाद.